ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई पालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढणार, ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही, महायुतीचाच महापौर होणार। TV9 मराठीवरील मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती। दिल्लीमध्ये स्थानिक विषयावर चर्चा नाही, तक्रार करण्याचा माझा स्वभाव सुद्धा नाही, भाजप नेत्यांची शहांकडे तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। तर महायुतीत फोडाफोडीचे वाद आता संपलेत, यापुढे एकमेकांच्या पक्षातले लोक न घेण्याचा निर्णय। रवींद्र चव्हाणांकडून इन्कमिंग सुरू असेल तर फडणवीस बघून घेतील, शिंदेंचं भाष्य। ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर महायुती विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकेल असाही विश्वास व्यक्त। शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याचं काहींना पटलं नाही, मी मुख्यमंत्री झाल्यावर विरोधक ज्योतिषाकडे जाऊ लागले, उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। शिवसेना मालक आणि नोकरांचा पक्ष नाही, शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, शिवसेना म्हणजे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नागपूरमधल्या उमरेडच्या प्रचारसभेत भाष्य। मी अनंत गरजेला पाठीशी घालणार नाही, अनंत गरजेची चूक निघाल्यावर मी त्याला वाचवणार नाही, डॉक्टर गौरी पालवेंच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। कुणाल कामरासारख्या लोकांना संघ आणि भाजपचे कार्यकर्ते जागा दाखवण्याचं काम करतील, नवनाथ बन यांची टीका। तर दरेकरांचा सुद्धा कामराला मर्यादित राहण्याचा इशारा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज पालघर आणि नागपूरमध्ये सभा, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। डहाणू, पालघर, उमरेड आणि नागपूरच्या वाडीमध्ये या सभा असणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुलढाणा, खामगाव, चिखली आणि देऊळगाव राजा या ठिकाणी सभा घेणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभांचा आज धडाका, शिंदे 5 ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार। तर वणी, पांढरकवडा, मालेगाव, वाशिम, बुलढाणा आणि सिंदखेड राजामध्ये या सभा होणार। देशाचं 2500 वर्ष विघटन झालं, सम्राट अशोकापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे विघटन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, तर जे मनुवादी आहेत ते या देशाचे विघटक आहेत। प्रकाश आंबेडकरांच्या विधानामुळे वाद होण्याचीही शक्यता। RSS तिरंगा फडकवायची हिंमत करत नाही, RSS संविधान वाचवायला आणि मानायला तयार नाही, त्यांना आम्ही दहशतवादीच म्हणणार, सुजात आंबेडकरांकडून RSSचा दहशतवादी असा उल्लेख। अजित पवारांनी बारामतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम केलंय, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्यामुळे मतदारसंघाचा विकास जास्त होतोच। निधी वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया। आपल्याकडे नगरविकास खातं, ज्यामध्ये माल आहे, तर 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे, शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची सध्या चर्चा। भाजप नेते प्रवीण दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांनी रोहित पवारांचे समर्थक सूर्यकांत मोरेंवर आणला हक्कभंग। सूर्यकांत मोरेंनी राम शिंदेंवर केली होती टीका। 2 डिसेंबरपर्यंत सूर्यकांत मोरेंना लेखी स्पष्टीकरण सादर करण्याची सूचना। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकच हे मुंडेंनी सिद्ध केलं, धनंजय मुंडेंमुळेच कराडची गुंडगिरी फोफावली, निवडणूक आयोगानं यावर कारवाई करावी, अंबादास दानवेंची टीका। भाजपनं पराभव केल्याचं शहाजी बापू हे 1 वर्षानं सांगतायत, दुसऱ्या दिवशीच सांगितलं असतं तर बरं झालं असतं, शहाजी बापूंच्या आरोपांवर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंच्या प्रतिमेला डाग लागेल असं माझ्याकडून काहीही होणार नाही, अंधारेंच्या ट्विटवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर उपमुख्यमंत्री पदाची सामंतांची सुप्त महत्वाकांक्षा मी उघड केल्यामुळे त्यांचे मनसुबे उधळल्यासारखं झालं आहे का, असं ट्विट सुषमा अंधारेंनी केलं होतं। एवढ्या एजन्सी घेऊन तुम्ही भाकर खाता की नोटा, मंत्री संजय शिरसाट यांचं नाव न घेता अशोक चव्हाणांना टोला। तर नांदेडमधल्या प्रचारसभेत शिरसाटांचा हा टोला। सत्तेतून पैसा, पैशातनं सत्ता असं चव्हाण परिवाराचं सूत्र। 72 वर्ष चव्हाण परिवारानं भोकरमध्ये काहीच केलं नाही, शिंदेंच्या शिवसेनेच्या हेमंत पाटलांचा भाजपच्या अशोक चव्हाणांवर आरोप। हिंगोलीमध्ये मटक्याचा दारूचा अड्डा करायचा असेल तर संतोष बांगर यांच्या माणसाला निवडून द्या, भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांची आमदार संतोष बांगरांवर टीका। मुस्लिमांना उद्धव ठाकरे खूप चांगले वाटतात, शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली, त्याचा गर्व आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले होते। शिवसेनेला मदत करणारा मुस्लिम हा बाबरी विध्वंसाचा समर्थक मानला जाईल, MIMचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांची उद्धव ठाकरेंवर टीका। विवेक कोल्हेंनी त्यांची भूमिका मांडली, आता मतभेद नाहीत, विवेक कोल्हेंच्या नाराजीवरून राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। तर तरुण नेतृत्वानं उथळपणा कमी केला पाहिजे, राधाकृष्ण विखेंचा विवेक कोल्हेंना सल्ला।
एकनाथ खडसे आणि महाजनांच्या वादामध्ये माझं सँडविच होतं. एकनाथ खडसे हे माझे सासरे तर महाजन वडिलांसारखे. गिरीश महाजन एकनाथ खडसेंच्या वादावर मंत्री रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. धुळे महापालिकेची प्रारूप मतदार यादी चुकीची, आयोगाची बदनामी आणि दिशाभूल केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. ठाकरेंच्या सेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी. नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेसाठी भाजपला राष्ट्रवादी अजित पवार गटाचं आव्हान असणार, तर भाजप उमेदवार मकरंद पाटील यांची प्रतिक्रिया. आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत असून मतदार आमच्या बाजूने राहणार, असंही वक्तव्य. अंबरनाथमधील शिंदेचे पदाधिकारी आणि ज्वेलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष रूपसिंग धल यांचा भाजपात प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश. जळगावमधील मनपाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठा घोळ, तर याद्या पूर्णपणे अद्ययावत केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये. राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पालिका आयुक्तांना निवेदन. उज्ज्वला थिटे यांच्या याचिकेची आज पुन्हा सुनावणी. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने निवडणूक कार्यक्रम राबवल्याचा मुद्दा उज्ज्वला थिटे यांच्या वकिलांनी मांडला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आज पुन्हा सुनावणी. मालवणच्या भाजप उमेदवार शिल्पा खोत अचानक मराठावरून ओबीसी कशा झाल्या, निलेश राणेंचा सवाल. तर निलेश राणेंची मला त्यांच्या पक्षातनं लढण्याची ऑफर होती. आरोपांनंतर शिल्पा खोत यांनी राणेंची ऑडिओ क्लिप ऐकवली. आघाडी तयार होण्यासाठी अनेक अडचणी आल्या. नगरपंचायत मंदिरं असून आता लोकांची कामं व्हायला हवीत. सिंधुदुर्गात निलेश राणे यांची प्रतिक्रिया. सावंतवाडी नगरपालिकेसाठी भाजपच्या उमेदवार श्रद्धा राजे भोसलेंना केसरकर पाठिंबा देतील असं वाटलं होतं. नितेश राणेंचं वक्तव्य. तर केसरकर हे आमच्याच सोबत, ही अंदर की बात आहे, नितेश राणेंची माहिती. साताऱ्यात भाजपनं युती धर्म पाळला नाही, तर युती धर्म पाळायला आम्हीही बांधील नाही, रणजित भोसले यांचं वक्तव्य. तर शंभूराज देसाईंनी आदेश दिल्यास भाजपच्या नगराध्यक्षाला मतदान करण्याबाबतचा निर्णय शिवसैनिकांचा असेल, भोसलेंची माहिती. काही दिवस मी सिकलीवर आहे, माझी तब्येत आधी सुधारली पाहिजे, तर दुसऱ्यांसाठी झटू शकतो. राजीनामा नाकारल्यानंतर सलील देशमुख यांची प्रतिक्रिया. जळगावच्या पारोळा नगर परिषदेमध्ये महायुतीतील शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी एकमेकांविरोधात रिंगणात. पारोळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेंच्या सेनेसोबत युती. खासदार श्रीकांत शिंदे आणि शिंदेचे शिवसेनेचे नेते दादा भुसे आज जळगाव दौऱ्यावर. नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दादा भुसे आणि श्रीकांत शिंदेच्या अमळनेरमध्ये सभा. काही राजकारणी आहेत जे जातीपातीचं राजकारण करतायत. जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना मतदानातनं उत्तर द्या, नाना पाटेकरांचं आवाहन. मुंबईमध्ये ठाकरेंच्या सेनेचे आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाचं माजी खासदार राजन विचार यांच्या मुलीशी लग्न. दरम्यान मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडला. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब लग्न सोहळ्याला हजेरी लावली. पुण्यामध्ये जयंत येरवडकर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये मुख्यमंत्र्यांची हजेरी. राज ठाकरे, माधुरी मिसाळ, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा लग्नाला हजेरी लावली होती. वसईतील शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल. विद्यार्थिनीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याचेही निर्देश जारी. प्रसूत महिलेला रस्त्यावर सोडणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचं निलंबन. टीव्ही9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाची कारवाई. तर पालघरमध्ये चालकानं रस्त्यात सोडल्यामुळे प्रसूत महिलेची पायपीट झाली होती. साताऱ्याच्या विजयनगर गावात मद्यधुंद तरुणीनं कराड पाटण मार्गावर धिंगाणा घातला. दारू पिऊन युवतीनं वाहनं अडवत गाडीच्या बोनेटवर चढून चक्क स्टंटबाजी केली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मुंबईच्या कुर्लामध्ये मित्रांनी मित्राचा वाढदिवस साजरा करताना अंगावर चक्क पेट्रोल टाकून लावली आग. मंगळवारी रात्री 12 वाजेची घटना. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कर्जत तालुक्यातल्या नेरळमध्ये सोमवारी रात्री गोळीबाराची घटना. दरम्यान वॉन्टेड गुन्हेगाराचा एकावर गोळीबार. सचिन भावर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची माहिती. नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये फायनान्स कंपनीच्या मॅनेजरला लुटल्याचा प्रकार. तर मॅनेजरला लुटणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी ठोकल्या. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून विदेशी सिम कार्ड रॅकेटचा पर्दाफाश. 472 सिम कार्ड्स पोलिसांनी केले जप्त. विदेशी पोलीस असल्याचं भासवून नागरिकांची फसवणूक केली जात होती. धुळ्यामध्ये दारूची अवैध वाहतूक करणाऱ्याला अटक. 3,42,000 मुद्देमाल जप्त. एपीआय किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखालील पथकाची कारवाई. पुण्यात पीएमपीएमएलच्या बसला आता अग्निसुरक्षेचं कवच. पीएमपीएमएल सर्व बसेसचं फायर ऑडिट करण्यात येणार. दरम्यान या संदर्भात सूचना जारी.
पुण्याच्या खेडमधील निमगावात 5 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी. त्याच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. मानव माकड संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाकडून आता एसओपी जाहीर. तर उपद्रवी माकडांना जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी सोडणार. मानवी वस्तीपासून 10 किलोमीटर दूर वनपरिक्षेत्रामध्ये माकडांना सोडलं जाणार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.